उन्हाळा असो किंवा सणांचा दिवस, केशराचा सुगंध, बदामाची पौष्टिकता आणि गरमागरम दुधाचा एक घोट घेताच शरीरामध्ये नवीन ऊर्जा संचारते आणि होळीची आठवण करून देणारं हे मसाला दूध मन तृप्त करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट मसाला दूध, अगदी हॉटेलसारखं. अफाट, चविष्ट आणि झटपट बनणार मसाला देखील अगदी परफेक्ट सांगणार. ही रेसिपी तुम्ही एकदा पाहिली तर प्रत्येक होळीला आठवणीने बनवणार. आणि हो, अशाच पारंपरिक, टेस्टेड आणि हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी शिकण्यासाठी आत्ताच कविताच किचनला सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण होळी स्पेशल थंडाई कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे. दूध घेताना अगदी घट्टसर असलेलं दूध घ्या. दूध जर तुमचं थोडंसं पातळ असेल, विकतचं असेल तर थोडंसं आटवून देखील तुम्हाला घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकूया 15 ते 16 केशराच्या काड्या, जेणेकरून आपल्या दुधाला अगदी अप्रतिम असा रंग येईल. त्याचबरोबर टेस्ट बॅलन्स होईल आणि पौष्टिकता देखील वाढेल. त्यासाठी साधारणतः 15 ते 16 एवढ्या केशरच्या काड्या घेतलेल्या आहे. यामध्ये सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण हे अर्धा लिटरच्या प्रमाणात सांगितलं, परंतु तुमच्या आवडीप्रमाणे काही साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक देखील करू शकता. यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला गोड हवं असेल तर खडी साखरचं प्रमाण वाढवू शकता. पौष्टिकता आणखीन हवी असेल तर काजू बदामचं प्रमाण वाढवू शकता. आता या ठिकाणी घेतलेलं आहे खडी साखर, गुलाबच्या पाकळ्या, या ठिकाणी मगज बी घेतलेला आहे, बदाम घेतलेले आहे, काजू घेतलेले आहे, विलायची, त्यानंतर कच्ची बडीशोप आणि मिरे घेतलेले आहे 4 ते 5. आता या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये जायफळ देखील ॲड करू शकता. आता आपल्याला सुरुवातीला मगज बी आणि बदाम या ठिकाणी भिजत घालायचे आहे, कारण बदामाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. बदामच्या सालमध्ये उष्णता असते आणि उन्हाळा स्पेशल किंवा होळी स्पेशल आपण हे दूध बनवत असताना त्या बदामची आपल्याला साल वरील काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या दुधामध्ये उष्णता येणार नाही. राहिलेले सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला छान असं दळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण विलायचीची जी वरील साल आहे ती काढून टाकणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी जायफळ माझ्याकडे शिल्लक नव्हतं, त्यामुळे मी जायफळ स्किप केलेलं आहे, परंतु तुमच्याकडे जर जायफळ असेल तर नक्कीच यूज करा. या ठिकाणी आपण आता विलायचीची वरील साल काढून घेऊया आणि यामध्ये जे बी असतं विलायचीचं ते टाकूया. आता हे जे साहित्य आहे ते आपल्याला अगोदर सुकंच दळून घ्यायचं आहे. बऱ्याचदा ही थंडाई करत असताना हे जे आपण साहित्य वापरलेलं आहे ते सर्व साहित्य पाण्यामध्ये भिजत घातले जातं. त्यानंतर ते मिक्सरला दळून त्यानंतर ते वस्त्रगाळ करून घेतलं जातं. अशा पद्धतीने देखील ही थंडाई केली जाते. परंतु मला ही